श्री स्वामी समर्थ. मीन राशी 6 ते 12 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. मीन राशीच्या जातकांसाठी हा आठवडा थोडा भावनिक, थोडा प्रेरणादायी आणि काही ठिकाणी आश्चर्यकारक बदल घेऊन येणारा ठरणार आहे. मनात अनेक विचारांची गर्दी असेल, पण योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची ताकद तुमच्यात आहे. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या होतील, तर काही ठिकाणी थोडा संयम आणि शांतता राखावी लागेल. या आठवड्यात तुमचं नशीब आणि मेहनत दोन्ही एकत्र काम करताना दिसतील. चला तर मग सविस्तर जाणून घेऊ मीन राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. या आठवड्यात तुमच्या मनाचा वेग खूप जास्त असेल. अनेक गोष्टी एकाच वेळी डोक्यात चालू असतील, त्यामुळे कधीकधी गोंधळल्यासारखं वाटू शकतं. पण या गोंधळातूनच तुम्हाला नवीन मार्ग सापडणार आहे. काही जुन्या गोष्टींचा विचार करून तुम्ही नवीन निर्णय घ्याल. तुमचं अंतर्मन खूप काही सांगण्याचा प्रयत्न करेल, त्यामुळे स्वतःला थोडा वेळ देणं गरजेचं आहे. अचानक एखादी चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे आत्मविश्वास वाढेल. काही अपूर्ण कामं पूर्ण करण्याची संधी मिळेल आणि त्यातून समाधान मिळेल. या आठवड्यात तुम्ही लोकांच्या बोलण्यापेक्षा तुमच्या मनाचं ऐकलं तर जास्त फायदा होईल. थोडा एकांत मिळाला तर तो तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आध्यात्मिक विचारांकडे ओढ वाढेल आणि त्यामुळे मनाला शांती मिळेल. करिअर व व्यवसाय. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा थोडा चॅलेंजिंग पण प्रगतिकारक आहे. कामाचा ताण वाढेल, पण त्याच वेळी तुमचं कौतुकही होण्याची शक्यता आहे. वरिष्ठ तुमच्याकडून जास्त अपेक्षा ठेवतील, त्यामुळे जबाबदारीने काम करावं लागेल. एखादं नवीन काम किंवा प्रोजेक्ट तुमच्याकडे येऊ शकतं. सुरुवातीला ते कठीण वाटेल, पण तुम्ही ते यशस्वीपणे पूर्ण करू शकता. सहकाऱ्यांशी वाद टाळा, कारण छोट्या गोष्टी मोठ्या होऊ शकतात. शांत राहून काम केल्यास तुमची प्रतिमा चांगली बनेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा थोडा सावधगिरीचा आहे. मोठी गुंतवणूक टाळा आणि जुन्या कामांवर लक्ष केंद्रित करा. ग्राहकांशी चांगले संबंध ठेवले तर फायदा होईल. नवीन संधी येतील, पण लगेच निर्णय घेऊ नका. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा मिश्र परिणाम देणारा आहे. पैसे येतील, पण त्याच वेळी खर्चही वाढेल. घरगुती खर्च, आरोग्य किंवा एखाद्या आवश्यक वस्तूसाठी खर्च करावा लागू शकतो. तुम्ही जर खर्चावर नियंत्रण ठेवलं तर मोठी अडचण येणार नाही. बचतीचा विचार या आठवड्यात जास्त महत्त्वाचा ठरेल. अचानक एखादा जुना थकलेला पैसा मिळू शकतो, ज्यामुळे थोडा दिलासा मिळेल. उधारी देणं टाळा, कारण पैसे अडकण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. छोट्या छोट्या बचतीतून पुढे मोठा फायदा होऊ शकतो. प्रेम व नातेसंबंध. प्रेम जीवनात या आठवड्यात भावना अधिक तीव्र असतील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून जास्त अपेक्षा असतील, पण अपेक्षा पूर्ण न झाल्यास नाराजी वाढू शकते. म्हणूनच संवाद खूप महत्त्वाचा आहे. मनातलं स्पष्टपणे बोललं तर नातं अधिक मजबूत होईल. काही वेळा शांत राहणंही गरजेचं असतं, हे लक्षात ठेवा. एकटे असलेल्या व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे, पण लगेच विश्वास ठेवू नका. हळूहळू नातं पुढे न्यायचं ठरवा. वैवाहिक जीवनात थोडे मतभेद होऊ शकतात, पण ते तात्पुरते असतील. एकमेकांना समजून घेतल्यास नातं अधिक घट्ट होईल. कुटुंब व सामाजिक जीवन. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील, पण काही छोट्या गोष्टीवरून वाद होऊ शकतात. वडीलधाऱ्यांचा सल्ला तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरेल. घरात एखादा शुभ प्रसंग घडू शकतो. नातेवाईकांशी भेटीगाठी वाढतील. एखादं स्नेहसंमेलन किंवा कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. मित्रांशी चांगला वेळ घालवाल. जुन्या मित्रांशी पुन्हा संपर्क होऊ शकतो, पण कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. शिक्षण व विद्यार्थी. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित करणं थोडं कठीण जाईल, पण प्रयत्न सोडू नका. नियमित अभ्यास केल्यास चांगले परिणाम मिळतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी वेळेचं योग्य नियोजन करावं. मोबाईल किंवा सोशल मीडियापासून थोडं दूर राहणं फायद्याचं ठरेल. शिक्षकांचा सल्ला घ्या आणि शंका लगेच दूर करा. या आठवड्यात घेतलेली मेहनत पुढे उपयोगी पडेल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल. थकवा, डोकेदुखी किंवा पचनाशी संबंधित समस्या जाणवू शकतात. वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप खूप महत्त्वाची आहे. मानसिक तणाव टाळण्यासाठी ध्यान किंवा योग करा. सकाळी चालणं किंवा हलका व्यायाम केल्यास शरीर ताजेतवाने राहील. जुने आजार असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांचा सल्ला वेळेवर घ्या. उपाय व मार्गदर्शन. दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. गुरुवारी पिवळ्या वस्त्रांचा वापर करा. गरजू लोकांना अन्नदान करा. मंदिरात जाऊन दीपदान करा. शक्य असल्यास पक्ष्यांना किंवा माशांना अन्न द्या. एकूण मीन राशीसाठी हा आठवडा थोडा भावनिक पण सकारात्मक बदल घडवणारा आहे. काही अडचणी येतील,
पण त्यातून तुम्हाला नवीन शिकायला मिळेल. संयम, शांतता आणि आत्मविश्वास ठेवला तर तुम्ही प्रत्येक परिस्थितीवर मात करू शकता. हा आठवडा अंतर्मुख होऊन पुढचा मार्ग ठरवण्याचा आहे. काही प्रसंग तुमची परीक्षा घेतील, पण त्यातूनच तुमची ताकद आणि निर्णयक्षमता वाढताना दिसेल. सुरुवातीला थोडी अस्थिरता आणि मनात गोंधळ जाणवेल, मात्र आठवड्याच्या मध्यापासून परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने फिरू लागेल. करिअर आणि कामाच्या ठिकाणी मेहनत घेतल्यास त्याचं फळ नक्की मिळेल. वरिष्ठांकडून अपेक्षा वाढतील, पण त्यातून तुमची प्रगतीही होईल. आर्थिक बाबतीत खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे, कारण अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे. नातेसंबंधात संवाद आणि समजूतदारपणा ठेवला तर अनेक गैरसमज टाळता येतील. प्रेमजीवनात भावना जपून व्यक्त करा आणि घाईघाईने निर्णय घेणं टाळा. कुटुंबाचा आधार तुम्हाला या आठवड्यात मानसिक बळ देईल. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. ताणतणाव कमी ठेवून स्वतःसाठी वेळ काढणं फायदेशीर ठरेल. ध्यान, प्रार्थना किंवा शांततेत घालवलेला वेळ तुम्हाला स्थिरता देईल. एकूणच हा आठवडा तुम्हाला शिकवणारा, घडवणारा आणि पुढे नेणारा आहे. संयम, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास तुम्ही प्रत्येक अडचणीवर सहज मात करू शकता. तुमचं नशीब तुमच्या मेहनतीला साथ देईल. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. नातेसंबंधात समजूतदारपणा ठेवा. करिअरमध्ये मेहनत घ्या आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमचं नशीब तुम्हाला साथ देईल. फक्त योग्य वेळी योग्य पाऊल उचलणं गरजेचं आहे. धन्यवाद.